5 मिनिटं झालेली आहेत आणि पेडव्याचं सुकं पण हे बघा व्यवस्थित असं शिजलेलं आहे. आता आम्ही दुसरा चमचा घेतलेला आहे आणि त्याने असं काढून घेऊया. नमस्कार मित्रांनो, वेलकम टू सावंत ब्लॉग्स 1394. आणि आज आमच्याकडे मस्त असे पेडवे आणलेले आहेत, म्हणजेच मच्छी आणलेली आहे. आणि ते बघा एवढे आहेत हे बघा. आम्ही यांना बोट पेडवे म्हणतो आणि हे एकदमच छान लागतात. आणि ह्याचं एक सुकं करतात, ह्याची कढी म्हणजेच आमटी बनवतात, ती पण छान लागते. आणि आज मी तुम्हाला असं पेडव्यांचं सुकं बनवून दाखवणार आहे. या बोट पेडव्यांचं हे बघा, बोटा एवढेच असतात ते, म्हणून त्यांना बोट पेडवे म्हणतात आणि ते छान लागतात. बोट पेडवे आहेत ना, ते असे साफ करून घेऊया. बघा, पहिल्यांदा त्याची अशी खवलं असतात ते अशी काढून टाकायची, ते पंख असतात ते काढून टाकायचे आणि डोकीकडचा भाग असतो ना तो असा काढायचा. आणि छोट्या तारल्या असतात ना त्या अशा निमुळत्या असतात आणि हे पेडवे असतात ना ते असे रुंद असतात हे बघा. आणि त्या अशा निमुळत्या आणि लांब असतात आणि हे छोटे असतात बोटा एवढे. आणि ह्यांची टेस्ट वेगळी असते आणि त्यांची टेस्ट वेगळी असते. हे पण छान लागतात आणि त्या पण छोट्या तारल्या पण छान लागतात. अशा प्रकारे सर्व आम्ही साफ करून घेऊ. पेडवे आमचे साफ करून झालेले आहेत आणि ते व्यवस्थित असे स्वच्छ धुवून 2-3 वेळा घेतलेले आहे. आणि आता त्यांना आम्ही मीठ लावून ठेवूया. पेडव्यांचं सुकं बनवण्यासाठी मसुरी मिरच्या घेतलेल्या आहेत 20-25, 4 बेडगी मिरच्या घेतलेल्या आहेत, अर्धा इंच आलं घेतलेलं आहे, सुपारी एवढी चिंच घेतलेली आहे आणि 10 त्रिफळं घेतलेली आहे आणि 4-5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्याचे लांबट तुकडे करून आतमध्ये घालायला. 1 चमचा धणे घेतलेले आहेत, 1 वाटी खोबऱ्याची घेतलेली आहे, ती मी किसून घेणार. आणि कैरी घेतलेली आहे कच्ची, ती त्याच्यात कापून घालणार. हळद घेतलेली आहे, मीठ घेतलेलं आहे आणि ओली कोथिंबीर घेतलेली आहे. पहिल्यांदा 1 वाटी विळीवर आम्ही खोबरं किसून घेऊ. खोबरं आमचं किसून विळीवर झालेलं आहे. त्याच्यात मी कांदा सांगायला विसरले, कांदा असा उभा चिरून घालायचा पातळ. आता ही कच्ची कैरी घेतलेली आहे, ती पण तासून त्याचे काप करून घेऊया. आता हे केळीच्या पानावर खोबरं आणि कांदा होता तो ताटात घालूया आणि सर्व साहित्य आम्ही पाट्यावर वंट्यावर वाटून घेऊया. ओली कोथिंबीर पण मी बारीक करून घेतलेली आहे, मिरचीचे उभे काप करून घेतलेले आहे आणि कैरी पण तासून घेतलेली आहे आणि त्याचे काप करून घेतलेले आहे. त्याच्यात अर्धा चमचा हळद घालू. हे त्रिफळ आहेत ना आणि आलं आहे ते नंतर आम्ही ठेचून घालूया. बाकीचं सर्व असं वाटून घेऊ. वाटण आमचं व्यवस्थित असं वाटून झालेलं आहे, एकदम बारीक असं. आता ते आम्ही काढून घेऊ. बेडकी मिरची घातल्यामुळे कलर पण बघा वाटणाला छान आलेला आहे. हे वाटण आता आम्ही एका मडकीत घालून घेऊया. त्याच्यात थोडं वाटणाचं पाणी ऍड करूया आणि हिरव्या मिरच्या घालूया आणि चवीनुसार मीठ घालू आणि चुलीवर ठेवू. 5 मिनिटं झालेली आहेत आणि आमच्या वाटणाला उकळी आलेली आहे. आता त्याच्यात आम्ही आलं ठेचून घालूया.
श्रीफळ आहे ती पण ठेचून घालू. आणि पेडवे मीठ लावून ठेवलेले ते पण धुवून त्याच्यात घालूया. त्याच्यात कच्ची कैरी काप करून ठेवलेले ती घालूया. आणि चमच्याने असं साईडने असं ढवळून घेऊ. पुन्हा 5 मिनिटं असं झाकून ठेवू. 5 मिनिटं झालेली आहे. आणि पेडव्याचं सुकं पण हे बघा व्यवस्थित असं शिजलेलं आहे. साईडने असा कडाने असा चमचा घालायचा. आणि आता त्याच्यात आम्ही कोथिंबीर घालूया. आणि उतरून घेऊ. आता आम्ही दुसरा चमचा घेतलेला आहे आणि त्याने असं काढून घेऊया. पेडवे आमचे व्यवस्थित झालेले आहेत. हे बघा पेडव्यांचं सुकं केलेलं आहे आणि ते मी आता तुम्हाला खाऊन दाखवणार. बघा त्याच्याबरोबर मी तांदळाची भाकरी पण घेतलेली आहे आणि आता मस्त अशी खाऊन दाखवणार आहे. हे बघा असं घ्यायचं. पेडवा पण त्याच्यात टाकायचा. असं खायचा. तिखटचा पण व्यवस्थित असा बॅलन्स झालेला आहे. कैरी पण त्याच्यात टाकली त्याने पण आंबट झालेला आहे. आणि आता त्याच्याबरोबर हा कांदा खाऊया. पाहिजे तर असं लिंबू पण पिळा. आणि अजून एकदा असं खाऊन दाखव. पेडव्यांचे काटे पण हे चावून खा. ते पण चांगले असतात. त्याच्यात प्रोटीन असतं. आजची आमची पेडव्यांची रेसिपी म्हणजे पेडव्याचं सुकं कसं झालं हे मुद्दाम कमेंट करून सांगा. आणि नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि अशीच एक आम्ही नवीन रेसिपी घेऊन पुन्हा येऊ. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. बाय.